हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फिरायचं आहे म्हणून निघालेल्या दिवसांनी आज आम्हाला थेट एका वेगळ्याच दुनियेत आणून सोडलं. फ्रेंड्स, आज जे आम्ही पाहिलं ना ते पाहून काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे बघत उभे राहिलो, कारण इतका मोठा, इतका चमचमणारा मॉल आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. आज आम्ही गेलेलो आहे प्रोझोन मॉलमध्ये. तुमच्यापैकी कोण कोण गेलं या मॉलमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आत पाऊल टाकताच असं वाटलं जणू एखाद्या चित्रपटाच्या सेटमध्येच आम्ही आलेलो आहोत. मोठमोठे लाईट्स, वरपर्यंत जाणारे एक्सलेटर, चमकणाऱ्या काचेच्या भिंती आणि सगळीकडे फक्त आणि फक्त ब्रँडेडच दुकानांची रांग. पण थांबा हा, पुढे जे झालं ना ते पाहून आम्ही स्वतःच हसू थांबवू शकलो नाही, कारण या मॉलमध्ये आमच्या फॅमिलीने जे काही केलं ते पूर्ण धमाल होतं. कोणी प्रत्येक वस्तू पाहून आश्चर्यचकित होत होतं, तर कोणी परफ्यूम ट्राय करण्यात बिझी होतं. कोणी शॉपिंगमध्ये इतकं हरवलं की वेळेचं त्यांना भानच राहिलं नाही. आणि सगळ्यात भारी म्हणजे आज एका व्यक्तीच्या खिशाला अशी कात्री लागणार होती ज्याची त्यांना अजून कल्पनाही नव्हती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यापुढे आम्ही गेलो आहे झुडिओमध्ये आणि तिथून खरी सुरू झाली आमची शॉपिंगची धमाल. सगळी मोठमोठी दुकानं आम्ही पाहत होतो. ज्या ब्रँड्सबद्दल फक्त मोबाईलमध्ये किंवा जाहिरातींमध्ये ऐकलं होतं, आज त्यांची इतकी मोठी आणि सुंदर दुकानं आमच्यासमोर उभी होती. प्रत्येक दुकानाची सजावट, मोठमोठे बोर्ड, चमचमणारे लाईट्स, हे सगळं पाहताना आम्ही फक्त इकडे तिकडे बघतच राहिलो. आमच्यापैकी प्रत्येकजण एकच बोलत होता, अरे वा, एवढं मोठं दुकान, हाच तो ब्रँड ना. पहिल्यांदा इतक्या प्रसिद्ध ब्रँड्सची दुकानं एकाच ठिकाणी पाहत असल्यामुळे आम्हाला खूपच आश्चर्य वाटत होतं आणि मनात एक वेगळीच एक्साइटमेंट सुरू झाली होती, कारण पुढे आत गेल्यावर अजून काय काय पाहायला मिळणार होतं याचीच आम्हाला सर्वांना खूप उत्सुकता लागलेली होती. आणि असं बघत बघत शेवटी आम्ही पोहोचलो झुडिओमध्ये. सगळ्यांना तेच बघायचं होतं की झुडिओमध्ये काय काय आहे म्हणून ते. आणि मग आम्ही चाललो होतो झुडिओमध्ये. आमचे अण्णा तर चालले पुढे. मग शेवटी त्यांना बोलवलं आणि म्हटलं की चला अण्णा, आपल्याला ह्या दुकानामध्ये आता जायचं आहे. आणि आमची ही छोटीशी रुद्रा ती तर झोपूनच गेलेली होती. आणि मग आम्ही आत गेलो. आत खूप व्हरायटी होत्या, खूप सुंदर कपडे होते. पहिल्यांदा मी आली ह्या कुर्ती सेक्शनजवळ. 499मध्ये खूप छान अशा कुर्ती होत्या ह्या. मी एक एक कुर्ती उघडून बघत होती, पण मला यांचे कलर थोडेसे डल वाटले, म्हणून यातल्या काही कुर्ती मी घेतल्या नाहीत. आणि मग इथल्या बऱ्याचशा कुर्ती मी पाहिल्या. यांना दाखवत होती, बघा अहो, ह्या 499च्या कुर्ती आहेत, यातली काही घ्यायचं का. पण त्यांनाही काही यातले कलर्स आवडले नाही. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो पुढे. पुढेसुद्धा खूप छान असे टी शर्ट्स होते. टी शर्ट्स तर फक्त 299चे होते आणि त्यात खूप सुंदर सुंदर कलर होते. बघा, हा पांढरा टी शर्ट पण छान होता. त्यानंतर हा पिंक कलरचा टी शर्ट, हा सुद्धा खूप सुंदर होता. आणि 299मध्ये अगदी किफायतशीर, अगदी सुंदर असे टी शर्ट्स त्या ठिकाणी होते. आणि त्यानंतर पुढे गेलो आम्ही ह्या कुर्ती सेक्शनमध्ये. ह्या कुर्ती तर मला खूप मनापासून अगदी खूपच छान आवडल्या. यांची किंमत होती 499. तो जो पिंक कलर दाखवला तो पण मला फार आवडला होता. त्यानंतर हा येल्लो कलर, म्हणजे अगदी माझ्या टाईपच्या, मला जशा कुर्ती आवडतात त्या टाईपच्या ह्या कुर्ती होत्यात. ह्या कुर्ती बघून सगळेच कलर मला आवडत होते आणि मला वाटत होतं की यातली प्रत्येक कुर्ती मी घ्यावी. त्यानंतर त्या कुर्ती पाहिल्या, त्यातल्या काही घेतल्या आणि पुढे गेलो. पुढे होते हे लॉंग टॉपसुद्धा खूप छान होते. हे बहुतेक 499 की 899 अशी काहीतरी प्राईज होती, ते काय आता लक्षात नाही मला. आणि भाचीलासुद्धा हे शॉर्ट्स टॉप आवडत होते. तिनेसुद्धा त्यातले 1-2 ट्राय केले आणि तिलाही त्यातले कलर खूप आवडले. यातलेही आम्ही काही टॉप्स, लॉंग कुर्ती, काही शॉर्ट टॉप अशी बरीचशी आम्ही खरेदी केली. आणि शेवटी हा व्हाईट टॉप आम्हाला आवडला आणि भाचीलाही तो आवडला आणि ती म्हणाली की हा आपण घेऊया. आणि इकडं बघा, इकडं दोघंही आज्यांचं सुरू आहे. काय सुरू आहे तर छोट्या रुद्रासाठीची खरेदी. कोणाला काही आपलं स्वतःसाठी घ्यायचं तर ते बघायचंच नव्हतं, फक्त छोट्या रुद्रासाठीची खरेदी चालू होती. आम्हाला हे छोट्या रुद्रासाठी छान असं जॉकेट आवडलं. हे जॉकेट 399चं होतं. आणि त्यानंतर बरेचसे आम्ही तिच्यासाठी पण कपडे पाहिले. आणि एवढे सगळे कपडे बघत असताना रुद्रा
मात्र एका ठिकाणी लपून बसलेली होती. ती कुठं होती ते तुम्हाला दिसेलच. आणि मग हा सुद्धा ड्रेस आम्हाला रुद्रासाठीचा खूप आवडला. हा ड्रेस होता 399चा आणि असा कलर रुद्राकडे काही नाही, म्हणून आमचं ठरत होतं की हा ड्रेस घ्यावा की अजून काहीतरी बघावं. म्हणून आम्ही हा ड्रेस तात्पुरता बाजूला ठेवला आणि बाकीचे ड्रेस पाहायला लागलो. आणि लांबून ही माझी शूटिंग करत होते की ही कोणता टॉप घेते, कोणता ड्रेस घेते, म्हणून त्यांची ती सुरू होती बघणं की काय काय ही घेते. बापूंचं इकडे शर्ट बघणं सुरू होतं आणि या दोघा आजांनी मात्र आमची भाची स्वीटीलाही बोलावून घेतलं की रुद्रासाठीचे कपडे बघ म्हणून. आणि पुन्हा सुरू झाले रुद्राचे कपडे बघणं. आणि हे सगळे कपडे बघत असताना ही रुद्रा बघा ह्या कपड्यांच्या मागे कशी लपून बसली ते. मी शेवटी म्हणाली, रुद्रा कुठे आहे, रुद्रा कुठे आहे, रुद्राला कोणता ड्रेस आवडतोय. आणि बघा भाचीने तिला बाहेर काढलं आणि तिला तर फक्त पळण्याशिवाय दुसरं काही कामच नव्हतं. तिला काही देणं घेणं नव्हतं की मला कोणते कपडे घ्यायचे आणि कोणते नाही. शेवटी मग आम्ही 1-2 ड्रेस तिला ट्राय केले आणि मग तिच्यासाठी जो ड्रेस घ्यायचा होता तो फायनल करण्यासाठी हा थोडासा ब्ल्यू आणि पिस्ता कलरचा ड्रेस आम्ही तिच्यासाठी फायनल केला. हा ड्रेस अशा स्वरूपाचा, अशा रंगाचा काही रुद्राजवळ नव्हता, म्हणून मग हाच ड्रेस घ्यायचा ठरवला आणि सर्वांना तो ड्रेस आवडला. आणि कोणी काय घेत होतं तर इथं बघा रोहितचं आहे परफ्यूम घेणं सुरू आणि तो एक परफ्यूम ट्राय करत होता. त्याला परफ्यूमच घ्यायचा होता. आजकालच्या मुलांची आवड अगदी वेगवेगळी झालेली आहे. छान असा परफ्यूम त्याला आवडला आणि तो म्हणाला की हाच परफ्यूम घ्यायचा म्हणून. आणि बघा इथं आहोंचं काय सुरू आहे. आहोंनाही काही शर्ट्स आवडले आणि ते मला दाखवत होते की हा घेऊ का शर्ट, तो घेऊ का शर्ट. शेवटी हा मेहंदी कलरचा शर्ट त्यांना आवडला. दिसत पण छान होता, पण म्हटलं अजून 1-2 बघून घ्या, त्यानंतर आपण ठरवू की कोणता घ्यायचा म्हणून. आणि बघा इथं रोहितने पण ट्राय केला आहे. रोहितने पण एक टी शर्ट ट्राय केला, तो त्याला छान आवडत होता. नंतर इथं सुरू झाले आमची चपलांचं बघणं. चपलाही खूप छान छान प्रकारच्या झुडिओमध्ये आलेल्या होत्या. खूपच सुंदर अशा त्या चपला होत्या, पण ह्या चपला जरा प्लास्टिकच्या वाटत होत्या, म्हणून आहोंनी ट्राय केलं आणि म्हणाल्या की या प्लास्टिकच्या चपलांपेक्षा आपण थोड्याशा लेदरच्या चपला पाहू. आणि मग त्या काही त्यांना आवडल्या नाही आणि मग पुढे आम्ही लेदरच्याही चपला तिथून पाहायला लागलो. आणि अण्णांचं तर अगदी सुरू होतं, हे काय आहे, ते काय आहे, हे कसलं आहे, ते कसलं आहे. अण्णांचे प्रश्नच एवढे होते की अण्णांना त्या नवीन नवीन वस्तू बघून प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता लागली होती की हे कसलं असेल, हे प्रोडक्ट कुठे वापरत असतील, हे काय कामाचं असेल. म्हणून अण्णांनाही त्या वस्तू बघून खूप छान वाटत होतं. आणि हे सगळं झाल्यावर मी गेली मेकअप सेक्शनकडे. मेकअपशिवाय बाजार कसा अपूर्णच ना. आणि मग इथं छान छान लिपस्टिकच्या शेड मी पाहिल्या. खूपच सुंदर सुंदर अशा त्या लिपस्टिकच्या शेड होत्या. आम्हाला त्या शेड्स खूप आवडल्या आणि मग भाचीने आणि आम्ही त्यातल्या काही लिपस्टिकच्या शेड घेतल्या. आणि मी भाचीला दाखवते की ही शेड कशी बघ, ही ट्राय करायची का, ही शेड घ्यायची का. म्हणून मेकअप सेक्शनमधूनही काही वस्तूंची खरेदी आम्ही केली. आणि इथल्या वस्तू बघून खरंच खूप छान वाटत होतं की किती वस्तू एकाच छताखाली मिळत आहेत ना. म्हणून मग मी अजून एक वस्तू तिला दाखवत होती. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे मेकअप सेक्शन नंतर होतं ज्वेलरी सेक्शन. इथं ज्वेलरीमध्ये सुद्धा कमी किमतीमध्ये खूप छान छान अशा ज्वेलरी होत्या. सगळ्या अगदी आपल्याला परवडणाऱ्या आणि सगळ्या अगदी नवीन प्रकारच्या की ज्या आपल्या आउटफिटवर खूप छान दिसतील अशा प्रकारच्या त्या ज्वेलरीज होत्या. त्यासुद्धा आम्हाला खूप आवडल्या. त्यातल्याही आम्ही काही ज्वेलरीज घेतल्या. आणि हे सगळं घेतल्यानंतर बघा कोणाच्या खिशाला कात्री लागली ते. मला तर खूप हसायला येतंय की आहोंच्या खिशाला चांगलीच कात्री लागलेली आहे. म्हणून मी समोरून गेली पाहायला आणि आहोंना आवाज देते की किती बिल झालं म्हणून, पण ते काही सांगत नाही किती बिल झालं. ते फक्त काहीतरी मिश्किल असं हसू करता आहेत आणि म्हणतायत की आज तर चांगलंच पल्लूने दणका दिलेला आहे म्हणून. आणि बघा कसं हसू येतं आहे त्यांना की आज चांगली खरेदी झालेली आहे. पण एवढ्या छान छान वस्तू एकाच ठिकाणी मिळाल्या आणि कधीतरीच आपण बाहेर जातो, काही खरेदी रोजचीच नसते. आणि म्हणून आम्ही ते सगळं पाहून पुढे निघालो. तरी पण भाचीने काहीतरी ड्रेस पुन्हा ट्राय केले आणि ती पुन्हा दाखवते की हे घ्यायचं का, ते घ्यायचं का. असं करत आम्ही शेवटी निघालो बाहेर. आणि बाहेर बघा ही रेल्वेची छान गंमत चालू आहे. इथंही कोण कोण बसलं ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. आणि मग त्याच्यानंतर या रेल्वेचं झाल्यावर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्ही या मॉलमध्ये खूप फिरलो. मॉलमध्ये फिरताना वेळ किती भराभर जात होता हे कळलंच नाही. एखादा दिवस असा शॉपिंगसाठी दिला ना की खूप मजा येते. मॉलमध्ये आम्ही खूप फिरलो, खूप मजा केली, खूप धमाल केली आणि भरपूर सारी शॉपिंग केली. आम्ही काय काय खरेदी केली, काय काय मजा केली, काय काय धमाल केली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर शॉपिंग पार्ट 2 नक्की पहा.
मॉलच्या सफरीमधला शॉपिंग पार्ट 2 यामध्ये आम्ही खूप धमाल केलेली आहे, खूप मजा आलेली आहे आणि खूप साऱ्या फनी मोमेंट्स पण झालेल्या आहेत. त्या पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय.